बालमोहन शाळा आहे, वल्लरीची शाळा आहे आणि इथे टिप्स फ्रँकी. मला वल्लरी तू सांगत होतीस की आईसोबतच्या मेमरीज आहेत, तर इथे स्टॉप होताच का तुझा दर वीकला? दर वीकला पहिली 2 वीक मधनं एकदा तरी शाळा सुटल्यावर माझा स्टॉप कोणताच होता की चालल्यावर जायचं, फ्रँकी घ्यायची आणि खायचं आणि घरी जायचं. किंवा आता परीक्षा संपली की परीक्षेच्या शेवटच्या दिवशी करायचं, की आता सुट्टी सुरू होणार आहे किंवा शाळेचा पहिला दिवस असेल तर फ्रँकी खायची. इट इज अ रिच्युअल. वाव. म्हणजे ह्या गोष्टी खूप नॉस्टॅल्जिया आहे, कारण का ना शाळेबाहेरची कुठलीही गोष्ट आपण खाल्लेली असते आणि तिथून गेलो तरी पण ते सगळे मेमरीज फ्लॅशबॅक होतात. आज कसं खूप दिवसांनी आले तसं वाटतं. आज छान वाटतं आणि हा वासच मला इतका छान वाटतं, इतकं नॉस्टॅल्जिक वाटतं. इतक्या दिवसांनी मी खाते. आम्ही असं बघतोय तव्यावर ते काय काय ती टाकतात. कधी होती पण बालमोहनकर सगळे कमेंट करतील आता, अरे तू बालमोहनची आहेस, अरे तू प्राऊड बालमोहनकर. Proud, म्हणजे एकदम. बालमोहनकरांचा एक वेगळा उत्साह असतो ना, उत्साह असतो, एक वेगळा मास पण असतो. हो, ते खरं आहे. सगळंच असतं. हो, आणि मी असं ऐकलंय की इथे आपण जी तवा फ्रँकी घेतलीये त्याच्या खाली जो ज्यूस असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो, है ना? तो टाकून ते नाही टाकून- द्यायचा असतो, तो शेवटीचा प्यायचा असतो. हो. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा मी खात होते आणि माझा एक फ्रेंड इथलाच आहे, मी टाकलं आणि तो माझ्याकडे लुक द्यायला लागले की काय केलंस तू हे? हो, हेच तर हे काय टाकायचं टाकलं? नाहीये फ्रँकी. हे बनली आहे फ्रँकी. हिअर यू गो. तर रडायचं वगैरे आईकडे की मला हवीच आहे असं, म्हणजे इतका मी नाटकं केले तर रडले की कसं मला टिप्सी फ्रँकी हवी. खेळायला आलं शिवाजी पार्क मध्ये तरी मला असं अचानक लक्षात मला तर भूक लागली आणि फ्रँकीचीच भूक. पण तेव्हा फ्रँकी अशी नवीन नवीन सुरू झाली होती ना, म्हणजे वडापाववरनं दाबेली आपण असं शिफ्ट केलं होतं पटकन. फ्रँकी हा नवीन प्रकार आलाय आणि ते टिप्सनी सुरू केला आय गेस फ्रँकी. तेवढं सुरू. आणि तेव्हा बाजूबाजूला काहीच नव्हतं एवढं मी शाळेत असताना. सो इथे टिप्सचं मेन पॉईंट टिप्सच होता. आता तर भरपूरच काय काय आलं. डाएट कॉन्शियस कधीपासून झाली असते? कॉलेज नंतरच बऱ्यापैकी, म्हणजे आय थिंक मी तरी 22 वर्षाची झाल्यापासून गेली 5 वर्ष तरी जरा डाएट कॉन्शियस. त्यातनं पण पहिले तरी ठीक आहे कमी, आता खूप जास्त झाले मी. कारण पण फूडी लोकांना ना खूप डिफिकल्ट जातं, कारण का जसं मी एक नाव घेत होती ना आउटलेट्सचे किंवा पदार्थांचे, जे तिचे डोळे असे चमकत होते ना, मला तेव्हा की वल्लरी कम्प्लीट फूडी आहे. हे ना खूप डिफिकल्ट जातं आपल्याला कंट्रोल करणं. फूड पण डिफिकल्ट जातं. पण आता पहिले खूप कठीण व्हायचं. आता मी अशा पॉईंट आली की माझ्या समोर बसून कोणीतरी आवडीची गोष्ट खाल्ली तर मी शांतपणे बसू शकते. म्हणजे ऑल्सो माझी एक ट्रिक आहे माहिती का, मी काय करते की समोरचा खात असेल, हे खूप वियर्ड आहे, मी त्याच्या तोंडाकडे बघते. सो हे मी कुठेतरी वाचलं की जर आपल्याला खाता येत नसेल, आपण खाऊ शकत नसतो आणि समोरचा खातो, तर सॅटिस्फॅक्शन कसं मिळवायचं, तर काहीतरी मी वाचलं की तू खात दिसतं तर तोंडाकडे बघत राहायचं आणि तुझं चावणं आहे ना ते आपण इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करायचा की ठीक आहे तू खातीयस पण मला वाटलं पाहिजे की तू खाते. पण हे खूप वेळ मी लोकांना खूप त्रास देते. मी माझ्या भावाला सांगते प्लीज बघा हा आणि तुझ्याकडे बघत राहा. आता माझ्या मित्रमैत्रिणींना याची सवय झाली आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी काही खात असेल तू असं वगैरे मला कळलीची ट्रिक आहे काय? वाव. तुम्ही म्हणजे प्रमोशन इव्हेंट्सला वगैरे तुझं जाणं होतं बाहेर, कोल्हापूर, सांगली, तिथलं ऑथेंटिक फूड ट्राय करायचं तर केलंच पाहिजे ना. तिथलं म्हणजे आउट ऑफ आपल्या मुंबईमधल्या बाहेर काय तुला जास्त क्युझिन कुठलं आवडतं? पुण्यात तर मी बऱ्यापैकी आता जात असते आणि आलापिनीमुळे आता बऱ्यापैकी मी जात असते सारखी. तर पुण्यात मला ठरलेलं असतं तिकडे मस्तानी प्यायची, म्हणजे मला परत एकदा गोड हो सो ती मला खायची असते. मला तिकडची पुण्याची मिसळही आवडते. हा काय मिसळ काटाकीर नाही काय मिसळ काटाखीरच आहे. काटाकी हा ती मिसळ मला खायला आवडते तिकडची. कोल्हापूरला सिरियलच्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली मी पहिल्यांदाच गेले एकतर कोल्हापूरला आणि 2च दिवस शूट करून मला इंजुरी झाली, मी परत आली. त्यामुळे तिकडे मला काही खाताच फार एक्सप्लोर करता आलं नाही. सो येस. आता ना मला एक गोष्ट एक आवडली की नवरी मी हिटलरलाची सगळी टीम कोणत्या ना कोणत्या मालिकेत काम करते आणि मस्त टचवूड सगळ्यांना छान छान भूमिका मिळाल्यात. पण त्या सेटवर सुद्धा ना आपली शर्मिला शिंदे अशी व्यक्ती होती तिच्या बास्केटमध्ये मिठापासून सुरीपासून सगळं असायचं, है ना. सेटवरचं सर्वात फूडी तुझा फूड पार्टनर कोण होता? भारतीताई भयंकर फूडी आहेत. त्यांना हे गोड खूप आवडतं आणि खूप फूडी त्या करून घेऊनही याच्या आमच्यासाठी आम्ही सुद्धा केलं की त्यांना ते आवडायचं. आणि इव्हन शर्मिला ताई पण
तू म्हणालीस तसं शर्मिला त्याचा डबा तर मला खूप आवडतो. घरनं ती जे काही बनवायची बेसिकच असायचं म्हणजे पोळी भाजी वरण ब्रेड भात. वगैरे बनवायची होती घरी. बट वरण भात पण तिच्या घरचं मला खूप आवडायचं. म्हणजे इतकं की तिने वरण भात आणलं की ती मला सांगायची मी वरण भात आणलाय तुझ्यासाठी. आणि इतकं टेस्टी ती बनवते किंवा तिच्या सगळ्या रेसिपीज आहेत. आणि शीज ऑल्सो समबडी की तिला असं द्यायला आवडतं. तिच्याकडे असेल की तुला हवंय मी देते हे करते. म्हणजे काही नाही तर मधही असायचं तिच्याकडे. का तर कधीतरी घसा खराब झाला तर मधाचे पण असे सॅशेस वगैरे असायचे. इन्सिन स्वतःचं ताट आणलं हे मी तिच्याकडनं शिकले. आता मी ह्या सेटवर स्वतःचं ताट चमचे सगळे मी तिच्याकडनं शिकले. कारण ती असं करायची. सुरी स्वतःला वेगळी कापायला सगळं तिचं वेगळं असायचं.